बातमी कोकणात आहे। रत्नागिरीमध्ये वादळी पावसाच्या इशाऱ्यामुळे शेकडो मासेमारी नौका बंदरामध्ये दाखल झालेल्या आहेत। मासेमारी हंगाम संपायला अजून 8 दिवस बाकी आहेत, तरी सुद्धा मासेमारी बंद करण्यात आली आहे। त्यामुळे मच्छीमारांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले 2-3 दिवस मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे। याचा मोठा आर्थिक फटका या मच्छीमारांना सहन करावा लागतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राकेश गुडेकर आपल्या सोबत आहेत। राकेश, एकीकडे आपण पाहतोय पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, तर याचा मोठा फटका हा आता मच्छीमारांना सुद्धा बसतोय। एकंदरीत त्यांची काय मागणी आहे या सगळ्या संदर्भात आणि सध्याची जिल्ह्यातली काय स्थिती आहे? 3 दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय। परवा देखील दुपारनंतर अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला। काल देखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती। दुपारनंतर पावसाने काही ठिकाणी जोर पकडलेला होता आणि त्यानंतर आज देखील पावसाची सकाळपासून रिपरिप आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडलेला आहे, तर काही ठिकाणी नुसतं ढगाळ वातावरण आहे आणि पावसाची रिमझिम सकाळपासून सुरू असलेली पाहायला मिळते। सध्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढचे 2 दिवस ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। त्या इशाऱ्यानुसार काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांना त्याचप्रमाणे मच्छीमारांना सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मच्छीमार जे आहेत ते मच्छीमारी हंगाम संपण्यासाठी अजूनही 8 ते 10 दिवसांचा कालावधी बाकी आहे। 31 मेच्या रात्रीपासून मासेमारी बंद करण्यात येते आणि आज 22 तारीख आहे आणि त्यातच आता अवकाळी पावसाच्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या इशाऱ्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार जिल्ह्यातील शेकडो नौका ज्या आहेत त्या बंदरांमध्ये आणण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या वर्षीचा मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असतानाच या अवकाळी पावसाचा मोठा फटका मच्छीमारांना देखील सहन करावा लागतोय। कारण अंतिम टप्प्यात हंगाम आलेला असताना हंगाम संपण्याआधीच मासेमारी ही बंद करावी लागलेली आहे। त्यामुळे मच्छीमारांचे देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे सध्याची जर परिस्थिती आपण पाहिली तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा पाऊस बरसतोय। काही ठिकाणी रिमझिम आहे, तर काही ठिकाणी गडगडाट ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आणि सावधानतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। ऋतुजा, आगामी येत्या 2-3 दिवसामध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा असल्यामुळे पाऊस नेमका कशा पद्धतीने बरसतो आणि नागरिकांना देखील त्या दृष्टीने खबरदारी घेणं आवश्यक आहे। ऋतुजा, अगदी, आणि त्यामुळे सध्या सुद्धा मोठा पाऊस या ठिकाणी सुरूच आहे, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे। तसं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलेलं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।